हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर पाहताय तुम्ही माझ्या फ्रीजची अवस्था कशी झालेली आहे. कारण जवळजवळ महिना झाला हॉस्पिटल आणि घर ह्या गोष्टींमध्ये इतकं सगळं राहून गेलेलं की लक्षच देता येत नव्हता कुठल्या कामांकडे आणि वेळ पण नव्हता तेवढा. त्यामुळे म्हटलं आज फायनली वेळ मिळाला आहे तर हे सगळं करावं. त्यामुळे पटपट सगळं आधी क्लीन करून घेतलं, नंतर पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं लावलं. त्याआधी सगळं फ्रीज क्लीन करणं खूप गरजेचं होतं, कारण बरेच असं डाग वगैरे पडले होते काही नाही काही, किंवा जे काही बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या ठेवल्या गेल्या होत्या फ्रीजमध्ये आणि नंतर विसरल्या आणि तशाच राहिल्यात. त्यामुळे ते सुद्धा सगळं साफ करायचं होतं. त्यामुळे आधी क्लीन करून व्यवस्थित घेतलं. त्यानंतर एक पोर्शन क्लीन करून झालं तेव्हा पुन्हा त्या सगळ्या गोष्टी ज्या मला गरजेच्या आहेत त्या व्यवस्थित जागेवर लावल्या. मी कंटेनर यूज करते ज्यामध्ये मी जे काही म्हणजे मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे असेल तर ते ठेवते. मी ऑलरेडी फ्रीज ऑर्गनायझेशन कसं करते याचा एक व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवर मी पोस्ट केलेला आहे. त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन, चेकआउट करायला विसरू नका. आणि त्यानंतर आज मंगळवार पण होता, त्यामुळे बाजार आहे. मंगळवारी सावंतवाडीचा बाजार असतो, आठवडी बाजार. मग बाजाराला पण जायचं होतं, त्यामुळे नवीन भाज्या वगैरे पण आणायच्या होत्या. मग परत कसं होतं, जर ते भाजी आणली एकदा की पुन्हा मग फ्रीज साफ करायचं तसंच राहून जातं. मग म्हटलं आता करूया, जेणेकरून नंतर मला जरा बरं पडेल. त्यानंतर फ्रीजचा साईड पोर्शनसुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेतला. इथे सुद्धा हे सगळे मसाल्याचे पॅकेट वगैरे असेच टाकलेले होते. यूज करतोय टाकतोय तसं चालू होतं. त्यात अद्वैत मध्ये काही नाही काही त्याची मस्ती चालू होती, कारण तो सध्या दुपारचा अजिबातच झोपत नाही. त्याचं काही नाही काही मजा चालू असते. खेळत राहणं हा त्याचा सध्याचा हॉबी झालेला आहे, किंवा टी व्ही पाहणं, गेम्स काही नाही काही चालू असतं त्याचं. मग मी काहीतरी करते हे बघितलं की तो तिथून जे काही असेल ते सोडून पुन्हा माझ्यासोबत खेळायला येतो. तर आता मी त्यानंतर काय केलं की जे सगळे मसाल्याचे पॅकेट बॉक्सेस वगैरे होते ना ते पुन्हा एकदा चेक केले, कारण कसं एक्सपायर झालेले असतील तर चुकून वापरले जातील ह्याने म्हटलं आधी एकदा चेक करावं. जर एक्सपायर नसतील, अजून डेट असेल तर आपण ते मी पुन्हा ठेवले आणि जे एक्सपायर झाले होते ते मी फेकून दिले. व्यवस्थित ऑर्गनाईज केलं ना की तेवढं छान वाटतं, म्हणजे बघायला पण आणि काहीतरी आपण जेव्हा फ्रीजमधनं काढतो तेव्हा पण छान वाटतं की हा बाबा वेल ऑर्गनाईज आहे आणि एखादी गोष्ट आपल्याला लगेच सापडते. गडबड होत नाही की कुठली गोष्ट कुठे ठेवली आहे काय आता असं. त्यामुळे ऑर्गनाईज व्यवस्थित असेल ना तर आपल्याला गोष्टी सापडायला खूप मदत होते. पाहू शकताय मी आत्ता हे व्यवस्थित जे काय होतं ते जे सध्या सामान आहे ते व्यवस्थित ऑर्गनाईज केलेलं होतं. त्यानंतर किचन कट्ट्याची अवस्थासुद्धा खूप खराब झाली होती, कारण बरेच दिवस अजिबातच लक्ष नव्हता कुठल्या गोष्टींकडे. त्यामुळे म्हटलं आता हे पण कट्टा पण व्यवस्थित साफ करून घ्यावा. आणि ॲक्च्युली दुपारी दाल खिचडी लावली होती त्यामुळे गॅस शेगडी पण खराब झाली होती. म्हटलं कसं ते पण व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं. तर आधी मी एका साईडचा पोर्शन व्यवस्थित क्लीन करून घेतला, कारण कसं होतं की एका साईडने करत राहिलो ना की व्यवस्थित होतं, पसारा पण होत नाही, काम पण पटपट होतं. म्हणून मी अशा पद्धतीने करून घेते. पटपट आवरतं पण आणि लवकर पण होतं ती सगळी कामं आणि स्वच्छ पण होतं. त्यामुळे म्हटलं एका बाजूने आधी क्लीन करावं, त्या बाजूच्या सगळ्या वस्तू पुन्हा जाग्यावर लावाव्या, नंतर बाकीच्या सगळ्या पोर्शनचा आहे कट्टा पूर्ण तो क्लीन करून घेतला मी. घासून झाल्यानंतर व्यवस्थित पुसलं आणि त्यानंतर जे काही माझी त्या साईडची सगळी जी भांडी होती किंवा ज्या काही डब्या वगैरे होते ते व्यवस्थित पुन्हा ऑर्गनाईज केले जसंच तसे.
त्यानंतर मी ते गॅस शेगडी पण व्यवस्थित स्वच्छ करून घेतली, व्यवस्थित क्लीन केलं. ॲक्च्युली ही कामं दर 15 दिवसांना तरी करायलाच पाहिजेत आणि शेगडी तर रोजच्या रोज पुसलीच पाहिजे. त्यामुळे क्लीन पण राहते आणि आपल्याला जेवण करताना पण बरं वाटतं. त्यामुळे ही सगळी जी कामं आहेत जी आपली शक्य होतील त्या वेळात आपण करून घ्यावी. लोड पण पडत नाही कामांचा आणि कामं पण पटपट होतात आणि दिसायला पण छान दिसतं. ह्यावेळी मला खरंच वेळ नव्हता, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करता नाही आल्यात मला. नाहीतर एव्हरी 15 डेज मी हे नक्कीच करते. किचन क्लीन करणं किंवा जे काही बाकीच्या गोष्टी आहे त्या मी करते आवर्जून. गॅस शेगडी तर रोजच्या रोजच पुसली जाते. गॅस शेगडी पण क्लीन करून झाली. त्यानंतर जे काही फरशी होती वरची ती पण व्यवस्थित घासली, म्हणजे जे काही डाग पडलेले असतात ते पण निघून जातात. त्यानंतर शेगडीच्या खाली पण, कारण बऱ्याच वेळा दूध किंवा काही ना काही सांडलं जातं आणि ते डाग तसेच राहतात, म्हटलं ते पण एकदा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं. त्यानंतर सिंकमध्ये जी काही भांडी होती ती पण व्यवस्थित स्वच्छ करून घेतली. सिंक पण स्वच्छ केलं आणि त्या साईडचा पोर्शन वगैरे पण व्यवस्थित क्लीन करून घेतला. अद्वैत पुन्हा त्याचं सगळं TV खेळ सोडून पुन्हा मला आला, मदत करू का आई तुला. त्याला असतं की मी काहीतरी करते तर त्याला ते पण करायचं असतं. नाही म्हटलं की त्याची चिडचिड होते, बेटर आहे की द्यावं. तर मस्त असा माझा किचन कट्टा पण क्लीन झालेला आहे. त्यानंतर ही सगळी कामं आवरली. त्यानंतर आम्ही दोघांनी आवरलो आणि पार्सल द्यायचं होतं, घरी पाठवायचं होतं. त्यामुळे मी आणि अद्वैत पार्सल देण्यासाठी निघालो. तिथनंच मग पार्सल देऊन झालं आणि अमृत आली तसं आम्ही दोघांनी जाऊन भाजी वगैरे आणली. इथे अद्वैत कच्च्या भाज्याच आवडतात त्याला. तो कच्ची भेंडी जे काही त्याला फ्लॉवर असू दे किंवा आणि काही मेथीपासून तो सगळं कच्चं खायला बघतो. त्यानंतर भाजी पण जशी होती तशी ऑर्गनाईज वगैरे केली, फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवलं. त्यानंतर बराच वेळ झालेला, मग काय बनवावं जेवणाला, तर म्हटलं आज मेथी आलूपुरी हे बनवायचं होतं. मग ते पण बनवलं. त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ आणि बेसन थोडंसं बाइंडिंग करून घेतलं. त्यामध्ये चिली फ्लेक्स, त्यानंतर मीठ, ऑरिगॅनो, त्यानंतर थोडेसे तीळ, तिखट, लाल तिखट, आपला जो गरम मसाला, हे सगळे मसाले मिक्स केले. त्यानंतर त्यामध्ये मेथी घातली आणि उकडलेली 3 ते 4 बटाटे उकडलेले मी त्यामध्ये ॲड केले. त्यामध्ये कोथिंबीर पण घातली आणि बारीक चिरलेली मेथी व्यवस्थित मिक्स केलं. आणि पहिलं जे काय आहे ना, ते बटाट्याचं जे मॉइश्चर आहे त्यामध्ये जे मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला. त्यानंतर थोडीशी हळद, त्यानंतर अजून थोडासा मसाला म्हणजे लाल तिखट मसाला वगैरे मी पुन्हा ॲड केला, कारण मला जरासं कमी वाटलं. त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स झालं की त्यानंतर आपण त्या ॲडजस्टमेंटनुसार पाणी घालायचं आहे. त्याआधी मी इथे गरम तेल इथे घातलेलं आहे. तेलाचं मोहन जे म्हणतो आपण ते घालायचं आहे यामध्ये आणि पुन्हा एकदा व्यवस्थित बाइंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर पाणी घालायचं थोडं थोडं आणि त्यामुळे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. त्यानंतर वरून थोडं तेल लावायचं आणि कणिक मौसूद नाही मळायचं आहे, थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने माझं कणिक तर छान मळून झालेलं आहे. मी लगेच इथे पुऱ्या बनवण्यासाठी घेते, कारण जास्त वेळ ठेवलं तर त्याला मॉइश्चर सुटू शकतं आणि आपली पुरी खराब होऊ शकते. त्यामुळे त्यानंतर मी इथे थोडंसं साच्याने पण करते आणि डायरेक्ट पण पुऱ्या लाटणार पण आहे, तशा पण करणार आहे. दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता. त्यानंतर मी मस्त अशी पुरी भाजून घेते, खमंग खुसखुशीत होते. यात तुम्ही ॲडिशनल तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ वगैरे पण ॲड करू शकता. तर माझी आजची ही रेसिपी पण बनवून झालेली आहे. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. सोबत बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील.